सर्पदंश मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट. मुख्याध्यापक यांच्यासह अधीक्षक आणि अधीक्षिका यांच्यावर अखेर गुन्हा दाखल. आश्रमशाळा कायमस्वरूपी बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. गडचिरोलीच्या जप्तेलाही आश्रमशाळेतील विद्यार्थिनी सर्पदंश प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालेलं आहे. 3 निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी अखेर आश्रमशाळा प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. चौकशी अहवालात आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा समोर आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केलेली आहे. यात मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवर, अधीक्षक भास्कर भोयर आणि महिला अधीक्षिका भाग्यश्री चिल्लमवार यांच्या विरोधात धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांअंतर्गत बालन्याय विविध अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान 10 ऑगस्टच्या पहाटे सर्पदंशाच्या घटनेत 3 विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर 3 विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत आणि या घटनेची चौकशी करण्यासाठी 4 सदस्यीय समिती नेमण्यात आली. समितीच्या अहवालानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉक्टर प्रभू साधमवार यांच्या फिर्यादीवरून 12 ऑगस्टच्या पहाटे धानोरा पोलिसांनी ही कारवाई केली. जप्तलाई आश्रमशाळेतील निष्काळजीपणाच्या आरोपांवर आता पहिली कायदेशीर कारवाई सुरू झाली असून या प्रकरणात आणखीन कोणावर कारवाई होते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, धानोरा.